अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूंचा खूप मोठा कारनामा तुझ्या समोर आलाच समज. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण आजपर्यंत तुला खूप वेळा तुझ्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप वेळा तुझा याच लोकांनी विश्वासघात केला आहे. तुला खूप काही वेदना, त्रास, दुःख दिले आहे. आता बाळा, वेळ आली आहे या संदेशामार्फत तुला अशा काही गोष्टी समजण्याची, ज्यामधून तू सावध होण्याची वेळ जवळ आली आहे. तुला सावध होणे गरजेचे आहे, कारण तू भोळा आहेस, मनाने खूप चांगला आहेस आणि डोळे बंद करून सर्वांवरती विश्वास ठेवतोस. म्हणूनच बाळा, स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन तुझ्यासाठीच केले आहे असे समज, आणि शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. जर तुझ्या समोर हा संदेश आला आहे तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत आलो आहे, अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनामध्ये आता खूप मोठा चमत्कार होणार आहे. अद्भुत चमत्काराला तयार हो. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. तेव्हा बाळा, हे सर्व काही घेण्यास तयार राहा, कारण स्वामी माऊलींची कृपादृष्टी तुझ्यावरती झाली आहे. स्वामी माऊलींनी तुला कधीही कोणत्याही संकटात एकटे सोडले नाही आणि तुझा हात कधीही सोडणार नाही. तेव्हा बाळा, निशंक मनाने जे काही कार्य हाती घेतले आहेस ते करण्यास सुरुवात कर. मनातील सर्व काही शंका काढून टाक. मनातील सर्व काही नकारात्मक विचार या क्षणापासून दूर कर आणि मग पहा, तू हाती घेतलेल्या कार्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू खूप काही प्रयत्न केले आहेस, तीच आनंदाची बातमी तुझ्या कानावरती लवकरच येणार आहे. बाळा, आजपर्यंत तू निरपेक्ष भक्ती केली आहेस, निरंतर माझे नामस्मरण केले आहे, आणि आता वेळ आली आहे तुला ते सर्व काही प्राप्त करून देण्याची, कारण आर्त मनाने स्वामी माऊलींना तू साथ घातली आहेस. म्हणूनच आम्ही स्वामी माऊली रूपात तुझ्याकडे धावत आलो आहोत. तुझ्यासाठी हा शुभ संदेश घेऊन आलो आहोत. या संदेशामार्फत तुला खूप काही शुभ संकेत प्राप्त होणार आहेत, जे तुझ्या जीवनातील तुझे भाग्य उघडणार आहे. तुझ्या भाग्यात अद्भुत चमत्कार घडवणार आहेत. हो बाळा, आता आनंदाच्या बातमीने मन आनंद होण्याची वेळ आली आहे. तुझ्या कुटुंबामध्ये खूप मोठे आनंदाचे वातावरण होणार आहे. तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा, जी खूप दिवसांपासून अपुरी आहे, ती लवकरच पूर्ण होणार आहे. कारण बाळा, तू तसे प्रयत्न करत आहेस आणि प्रयत्नांती परमेश्वर आहे, म्हणून चिंता करू नको. तुझे प्रयत्न थांबवू नको, माघार घेऊ नको, खचून तर अजिबात जाऊ नको, कारण ही स्वामी माऊली, ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी निरंतर आहे. म्हणूनच घेतलेले कार्य पूर्णत्वास ने आणि मग पहा, तुझ्या मनासारखे त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग. आमच्यावरती विश्वास आहे ना? मग घाबरतो कोणाला? या शत्रूंना अजिबात नाही. कारण ज्या तुझ्या शत्रूने तुला खूप काही वेदना, दुःख, मनस्ताप, त्रास दिला आहे, विश्वासघात केला आहे, त्या सर्वांची परतफेड त्यांना करून देण्यासाठीच मी माऊली रूपात तुझ्या समोर आलो आहे. तेव्हा बाळा, आता जो काही संघर्ष केला आहेस, ज्या काही भूतकाळामध्ये तू खूप काही वेदनारहित जीवन जगला आहेस, सर्व काही या क्षणापासून विसर आणि तुझ्या समोर खूप मोठे भविष्य तुझे उभे आहे. खूप मोठी संधी तुझ्या समोर उभी आहे. त्या संधीचे सोने करायला घे. कारण बाळा, अशा संधी
वारंवार तुमच्या समोर येत नसतात. तुम्ही भाग्यवान आहात. म्हणूनच काही संधी तुम्हाला प्राप्त होत आहेत. या संदेशामार्फत आम्ही जे काही तुम्हाला सांगत आहोत ते आत्मसात करा. त्यावरती निरंतर प्रयास करा. त्यावरती चालण्याचा प्रयत्न करा. कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये काही नकारात्मक विचार येतात आणि त्या नकारात्मक विचाराने काही कृती केल्या जातात, तेव्हा त्याचे फळ तुम्हाला मिळत नाही. आणि मग तुम्ही म्हणत राहता, स्वामी माऊली, मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का बरे नाही प्राप्त होत? बाळा, कारण हेच आहे, तुमच्या मनातील ते विचार, तुमच्या मनातील ते सर्व नकारात्मक भाव या क्षणापासून बाजूला सारा आणि आनंदी मनाने आणि सकारात्मक विचाराने प्रत्येक कृती करून तर पहा. आणि त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा. स्वामी माऊली म्हणतात, हम गया नाही जिंदा है, या माझ्या अभिवचनावरती विश्वास ठेव. आणि जो कोणी स्वामीप्रिय बाळ या माझ्या अभिवचनावरती निरंतर चालत राहील, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीही कधीही कमी पडणार नाही. त्याच्यावरती स्वामी माऊलींचे निरंतर कृपाशीर्वादांचा वर्षाव होत राहील. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता खचणे सोडून दे, रडणे सोडून दे. कारण तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे. ज्या शत्रूने तुला तुझ्या चांगल्या कर्माच्या बाबतीत सर्व काही मनस्ताप दिला आहे, अश्रू दिले आहेत, तू त्यांच्यासाठी खूप काही चांगले कर्म केले आहेस, पण त्या बदल्यात तुला काय मिळाले? फक्त विश्वासघात, फक्त दुःख, यातना आणि ते दूर राहून तुझी मजा पाहत राहिले. बाळा, पण या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊली आता तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. तू सर्व पाहणार आहेस. तुझ्या दुःखांचा अंत आता करण्यासाठीच या संदेशाचे नियोजन आहे. तेव्हा दुर्लक्ष करू नको. हा संदेश म्हणजे फक्त संदेश नाही, तर तुझे भाग्य बदलणारा, तुझ्या भाग्यात चमत्कार घडवणारा आणि तुझ्या जीवनामध्ये सर्व काही तुझ्या मनासारखे प्राप्त करून देणारा हा अद्भुत संदेश तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. स्वतःला भाग्यशाली बाळ समज आणि शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात काय परिणाम होत आहे, तुझ्या जीवनात काय बदल होत आहेत, हे सर्व काही स्वामी भक्तांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बदल हे एका रात्रीत किंवा एका दिवसात घडत नाहीत. जसजसे तुमच्या मनावरती काही चांगल्या विचारांचा प्रभाव होत असतो, जसजसे तुमच्या मनातील हळूहळू सर्व काही नकारात्मक विचार दूर होत जातात आणि त्या बदली सकारात्मक विचारांची तुमच्या मनामध्ये रुजू लागतात, तेव्हा बाळा, तुमच्या जीवनामध्येही तसेच तुम्हाला पडसाद पाहावयास मिळतात. म्हणूनच कोणतेही बदल, कोणताही चमत्कार त्वरित घडत नाही. खूप काही प्रयत्न करावे लागतात, खूप काही कृती कराव्या लागतात आणि खूप काही आपल्या मनामध्ये चांगले बदल घडवावे लागतात. स्वामी माऊली म्हणतात, जे शत्रू दुसऱ्यांचे वाईट चिंतत आहेत, तुझ्या बाबतीत त्यांनी वाईट चिंतले आहे, पण तुझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी कधीही नकारात्मक भाव आले नाही, कधीही वाईट विचार आले नाही. हे सर्व काही स्वामी माऊलींनी पाहिले आहे. तू निरंतर त्या लोकांचा चांगलाच विचार केला आहेस. कारण माझा स्वामी प्रिय बाळ मनाने खूप चांगला आहे, मनाने खूप भोळा आहे. म्हणूनच वेळोवेळी पदोपदी प्रत्येक लोकांनी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, तुझ्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, तुझा विश्वासघात केला आहे, गोड बोलून तुझ्याकडून त्यांची सर्व काही कामे करून मग तुला दूर लोटण्याचा प्रयत्न केला आहे. बाळा, तुला काय वाटले आम्ही काही पाहिले नाही? आम्ही सर्व काही पाहत आहोत. तुला दिसत नसलो तरी आमची गुप्त शक्ती निरंतर तुझ्या सोबत आली आहे. तू जेव्हा जेव्हा आमचे नामस्मरण करत असतो तेव्हा तेव्हा स्वामी माऊली गुप्त रूपात निरंतर तुझ्या सोबत असते,
तुझ्या समोर असते, तुझ्या हृदयात आहे, तेव्हा बाळा निश्चिंत हो. तुझ्या मनातील वेदना, तुझ्या जीवनातील ते दुःख, तुझ्या सर्व काही पीडा आमच्या चरणी सोपव आणि निशंक मनाने तुझे जे काही कार्य आहे, तुझी स्वप्ने आहेत, तुझ्या मुलांसाठी तुझे काही मनातील विचार आहेत, ते सर्व काही पूर्णत्वास नेण्यासाठी तयार हो. आता अश्रू थांबव, डोळे पुस आणि या क्षणापासून स्वतःला म्हण की स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभी असताना मला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण खूप मोठा अद्भुत चमत्कार आता तुझ्या मार्गात आहे. तेव्हा तुला कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही, कोणासमोरही गुडघे टेकण्याची गरज नाही. आणि आता तुझा कोणीही विश्वासघात करणार नाही, तुझा कोणीही फायदा घेणार नाही, तुला कोणीही दुःख वेदना त्रास देणार नाही. कारण त्यांचा सर्वप्रथम सामना या ब्रह्मांडाच्या शक्तीशी होणार आहे, स्वामी आईशी होणार आहे. तेव्हा बाळा निश्चिंत राहा. जर स्वामी आईने तुला जवळ घेतले आहे तर तुला जगाची काय भीती, तुझ्याशी कोण कसे वागत आहे याकडे दुर्लक्ष न करता तुला तुझ्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचे आहे याकडे पूर्णतः लक्ष दे. तुला स्वतःला कसे घडवायचे आहे, तुला तुझ्या जीवनामध्ये कोणत्या शिखरावरती जायचे आहे, कोणत्या कार्यामध्ये तुला मनासारखी प्रगती हवी आहे, त्याद्वारे प्रयत्न करायला शिक. कारण बाळा प्रयत्नांती परमेश्वर आहे. तुझे प्रयत्न निरंतर परमेश्वर पाहत असतो आणि कधी ना कधी त्यामध्ये तुला तुझ्या मनासारखे यश प्राप्त होणारच. कारण तुझे प्रयत्न कधीही वाया जाणार नाहीत. स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद कधीही वाया जाणार नाहीत. बाळा आमच्यावरती विश्वास आहे ना, मग हाच विश्वास कधीही ढळू देऊ नको. निरंतर हाच विश्वास तुझ्या मनामध्ये राहू दे. आणि मग पहा, जर ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या सोबत आहे, ही स्वामी आई तुझ्या सोबत आहे, तर बाळा तुझ्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी, हे कधीही विसरू नको. आमच्यासाठी काहीही अशक्य नाही. तुझ्या जीवनातील ते कितीही अशक्य गोष्टी असतील त्या आम्ही शक्य करून दाखवणार आहे. हो बाळा, आज हा स्वामी माऊलींचा खूप मोठा शुभ संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर तू दुर्लक्ष करू नको. तुझ्या समोर खूप मोठी संधी चालून आली आहे. तुझ्या भाग्याचे ते द्वार उघडण्याची शुभ वेळ आली आहे असे समज आणि हा संदेश मनापासून स्वीकार कर. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही संदेश स्वीकार करता, मनापासून या संदेशाचे स्वागत करता, तेव्हा तेव्हा तुम्हाला समजले असेल की तुमचे जीवन हळूहळू परिवर्तित होत आहे. तुमच्या मनामध्ये निरंतर चांगले विचार येत आहेत. हळूहळू तुमच्या मनातील ते नकारात्मक भाव, नकारात्मक विचार निघून जात आहेत. म्हणूनच बाळा, हा निव्वळ संदेश नाही, तर तुझे जीवन बदलण्याची शक्ती या संदेशामध्ये आहे. म्हणूनच जर तुझे जीवन तुला परिवर्तन करायचे असेल, तुला तुझे दुःखाचे दिवस, शत्रूंची शत्रुपीडा आणि सर्व काही ते दुःखाचे डोंगर नाहीसे करायचे असतील, तर हा संदेश शेवटपर्यंत आहे. अर्धवट सोडू नको. कारण जेव्हा शेवटपर्यंत संदेश ऐकशील, तेव्हाच तुला तुझ्या जीवनामध्ये काय करायचे आहे, काय घडवायचे आहे, काय सोडायचे आहे आणि काय पकडून ठेवायचे आहे, कोणाशी कसे वागायचे आहे, सर्व काही समजणार आहे. फक्त तू गरज आहे शांत मनाने हे सर्व काही ऐकण्याची. हो बाळा, तेव्हा आम्हाला माहीत आहे, आमचा तुझ्यावरती विश्वास आहे की तू हा संदेश दुर्लक्ष करणार नाहीस. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. तुला माहीत आहे, स्वामी माऊलींचे हे संदेश विनाकारण तुमच्या समोर येत नसतात. यामागे काहीतरी गूढ असते, काहीतरी कारण असते आणि त्याला तुम्ही भाग्यशाली बाळ असता. म्हणून तुमच्या समोर, तुमच्या भाग्यामध्ये हे संदेश चालून येत असतात. हे संदेश त्यालाच प्राप्त होत असतात जे स्वामीप्रिय बाळ भाग्यशाली आहे. म्हणूनच बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी माऊली म्हणतात, बाळा चमत्काराची वेळ आली आहे, आनंदाच्या बातमीची वेळ आली आहे, सुखाची आणि वैभवाचे दिवस जवळ आले आहेत. सर्व काही तुझ्या मनासारखे प्राप्त होण्याची वेळ आता जवळ आली आहे. तेव्हा बाळा निश्चिंत राहा. स्वामी माऊली
तुला सर्व काही देण्यासाठीच या संदेशामार्फत तुझ्या समोर आली आहे असे समज आणि शांत मनाने सर्व काही स्वीकार कर आणि पुढे चालत राहा. सर्व काही जो तुझा कटू भूतकाळ आहे, ज्या काही तू गोष्टी सहन केल्या आहेस, दुःख सहन केले आहेस, सर्व बाजूला सार. जे झाले ते झाले, पण आता यापुढे तुला काय साध्य करायचे आहे, कशामध्ये प्रगती करायची आहे, किती उंचावरती तुला उंची प्राप्त करायची आहे, हे सर्वस्वी तुझ्या हातामध्ये आहे. हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. आम्ही फक्त तुझ्या सोबत आहोत, तुला घडवण्यासाठी आहोत. आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, पण तुला प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये पुढाकार घेतल्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही गोष्टीसाठी प्रत्येक पाऊल सकारात्मक विचाराने उचलल्याशिवाय पर्याय नाही, कारण तुझ्यासोबत आम्ही आहोत. फक्त प्रयत्नांची गरज तुला आहे. मग आता यापुढे विचार करू नको. शांत मनाने प्रत्येक कार्य करण्यास सुरुवात कर आणि त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग. स्वामी भक्तांना, हा स्वामी माऊलींचा आता तुमच्या समोर मंत्र येणार आहे. हा अद्भुत मंत्र तुमचे जीवन परिवर्तन करेल, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवेल. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा मंत्र ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः.